नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। मी इथं मटकी घेतली, चांगली धुवून त्यात हळद मीठ टाकून शिजून घेतली आणि तिचं पाणी बाजूला काढलं। मी एका पातेल्यामध्ये तेल घेतलं, तेल भरपूर घ्यायचं आहे आणि मी हे सगळं वाटण काढून घेतलं। कांदा भाजून 2-3 कांदे भाजले, त्याला वाटून घेतलं आणि आता बघा कांदा चिरला, तेलामध्ये कांदा टाकला, तेल भरपूर घ्यायचे, एक मिरची टाकली। आता हे कांदा भाजून घेतलेलं वाटण टाकलं, कांदाच आहे फक्त। आता मी टोमॅटो टाकला आणि त्याला चांगलं तेलामध्ये भाजून घेतलं। आता इथं चांगलं तेलात भाजून घेतलं। मी वाटणामध्ये ही आता लसूण, आलं आणि हिरवी मिरची याची पेस्ट टाकली। आता अशा प्रकारे तिला तेलामध्ये चांगलं भाजून घेतलं। आता या वाटणामध्ये मी खोबरं, परत नाही का थोडं काळी मिरी, जिरं, धने सगळं टाकून थोडं तीळ टाकून कुटून घेतलं। ते वाटण तेलामध्ये टाकून घेतलं। याच्यात नाही का आपला काळा मसाला, हळद, मीठ, कांदा लसूण मसाला हे आपल्या चवीनुसार आणि आवडीनुसार टाकायचं, जरा झणझणीतच करायचं। आता हे सगळं तेलामध्ये टाकून मी चांगलं परतून घेणार आहे आणि आपण वाटण करताना नाही का ते चांगलं भाजून घेतलं की त्याचा खमंग वास येतो आणि बघा आता ते एकदम तेलामध्ये लगेच शिजून जातं। त्याला शिजायला काही जास्त वेळ लागत नाही। हे बघा असं तरीबाज मस्त त्याला चांगलं शिजून घ्यायचं आणि ते आपण मटकीचं पाणी काढलं होतं ते त्यात टाकून घ्यायचं आणि आता चांगलं ढवळून घ्यायचं। मटकीचं पाणीच काढलं होतं आपण आणि ती ढवळून घेतलं की आपल्याला जेवढं लागते तेवढं। आता मी इथं माझ्याकडे 20 माणसं जेवणार होते, तेवढे मी चांगलं गरम पाणी त्याच्यात ओतून घेतलं आणि आता एकजीव करून चांगली त्याची खदखद उकळी काढून घ्यायची। आता दणकून उकळी काढली की त्याच्यात नाही का आपण नाही का हे बघा कसला छान लाल भडक तरीबाज दिसतो आणि ते काही जास्त तिखट नाही, पण ते करण्याची पद्धत। आणि त्याच्यात आता आपण धना पावडर वरून टाकायचा आणि थोडी कोथिंबीर पण टाकायची, चांगली उकळी काढायची। बघा मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाकलं मी आणि आता त्याला चांगलं कमी गॅसवर मीडियम गॅसवर चांगले दणकून उकळी काढायची। चांगले 5 मिनटं शिजू द्यायचं दण आणि आता बघा झाली माझी मिसळचा रस्सा तरी तयार। बघा कसली भारी तरी आलेली आहे। हे मिसळीचं कट झालेलं आहे, इथं आम्ही तरी म्हणतो, कोणी कट म्हणते, कोणी रस्सा म्हणतात। आता हे झालं, आता याच्यात चांगली भरपूर धुतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि परत थोडीशी उकळी काढायची। झाली आपली तरी तयार, मिसळीची मिसळ तयार झालेली आहे थोडक्यात। आता बघा हे किती छान दिसते, एकदम छान तरी आलेली आहे आणि अशा प्रकारे माझी मिसळ तयार झालेली आहे। आता मी इकडे ती उकळलेली मटकी होती त्याच्यात नाही का तेल घेऊन थोडंसं हळद मीठ टाकून परत परतून घेतली आणि तर बटाट्याची भाजी तयार करून घेतली। अशा प्रकारे माझी मिसळ तयार झालेली आहे, रेडी झालेली आहे। बघा मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा। तुमचा दिवस शुभ जाओ। थँक्यू व्हेरी मच।